नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 जून आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आले बाजार भावाचे अपडेट घेणार आहेत। बरेच दिवस झाले आपण आले भावाचे अपडेट देण्यास पेरणी चालू असल्यामुळे काही कामात व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ बनवता आले नाही आणि इथून पुढचं जे आले अद्रकीचं जे नियोजन आहे 2026चं त्याबद्दल सुद्धा आपण इथून पुढे सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे। तर जे शेतकरी अजून नवीन आहे चॅनलवरती आपल्या, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, मागचे आले बाजार भाव बघता आणि येणारे अजून किती वाढतील तर एक अंदाज आहे बघा। जास्तीत जास्त आले बाजार भाव अजून 15 ते 17 ते 20,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी आले प्लॉट अजून ठेवलेला आहे त्यांना अजूनसुद्धा चान्स आहे, अजूनसुद्धा खूप मोठी तेजी येण्याची संकेत आहे। 20,000 पर्यंत सरासरी 18-20,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। अजून बरेच शेतकरी जर 15-20 दिवस किंवा 25 दिवस जर थांबले, ज्यांच्याकडे माल आहे ते, तर त्यांना चांगला पैसा आले अद्रकीचा होऊ शकतो। अजून आता सध्याची स्थिती आज रोजीचे जे भाव आहे तर ते चालू आहे 13,500 पासून तर 15,000 पर्यंत आले अद्रकीचे भाव चालू आहे। तुमच्या भागामध्ये काय भावाने मागत आहे व्यापारी ते कमेंट करून नक्की कळवा। आणि कमीत कमी जे भाव आहे सांगतोय मी तुम्हाला 13,500 रुपयेपासून तर 15,000, हायेस्ट जे आहे तर 15,000 रुपये हे आज रोजीचे भाव आहे आणि कालचे भाव आहे, म्हणजे 28, 29 आणि आज रोजी 30। तर ह्या 2-3 दिवसामध्ये ही 15,000 पर्यंत अद्रकीने जे आहे ते रेकॉर्ड गाठलेला आहे। आणि 15,000 पर्यंत जे तर मी मागच्या मे महिन्यातच सांगितलं होतं शेवटला, की ज्यांना माल सांभाळता येईल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, काढायची घाई गडबड नसेल, पैशाची आवश्यकता नसेल, जे सांभाळू शकतात, खोडवा प्लॉट ज्यांचे नियोजन असेल त्यांना जास्तीत जास्त जे आहे तर 15,000 पर्यंत मी सांगितलं होतं की 15,000 पर्यंत भाव जाऊ शकतात। कारण यावर्षी मालाचा तुटवडा कमी झालेला आहे, ते आता खरं झालेलं आहे। म्हणजे 15,000 पर्यंत भाव गेलेले आहेत आणि अजून इथून पुढे सुद्धा थोडीफार तेजी येईल, म्हणजे 18 ते 20,000 पर्यंत सुद्धा तेजी जाऊ शकते। तर ज्या शेतकरी आतापर्यंत थांबले त्यांनी अजून एक 10-20 दिवस 25 दिवस जरी थांबले तर त्यांचा नक्कीच फायदा होईल। तरीसुद्धा हे रेकमेंडेशन नसून हे फक्त अंदाज आहे। तुम्ही अजून चौकशी करून माल देऊ शकता ज्यांना द्यायचा आहे तो, पण एक अंदाज आहे की अजून वाढतील। एवढे इथपर्यंत वाढले तर अजून, कारण मालाचं खूप शॉर्टेज आहे आणि आपल्या औरंगाबादचे माल जो असतो बाहेर मंड्यामध्ये जातो, औरंगाबादचा माल असं संबोधित ते त्याला, कारण आपल्या मालाची कॉम्पिटिशनमध्ये सध्या कोणताच माल नाही आहे, म्हणून ही तेजी खूप भयंकर आहे। आणि अजून जर शॉर्टेज झाला मालाचा तर ही 20च्या पुढे जाऊ शकते, एक अंदाज आहे आपला, कारण मालच नाही आहे। कारण सगळ्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या दृष्टिकोनाने या जूनमध्ये सुद्धा बराच माल हार्वेस्टिंग झालेला आहे, म्हणजे काढून घेतलेले आहे प्लॉट, आणि उर्वरित काहीतरी किंचित प्लॉट राहिलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे। तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की अजून तुम्ही थोडंसं थांबायला पाहिजे। नक्कीच तुमचा एक 4-5 हजार रुपयाने फायदा होईल। धन्यवाद।